जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, अलीकडेच 2025 साठीचे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले असून हे पुरस्कार 2 विभागात देण्यात येतात. ते 2 विभाग कोणते? त्यापैकी एक आहे नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत निरंतर विकास पुरस्कार, तर दुसरा आहे दीनदयाल उपाध्याय पंचायत निरंतर विकास पुरस्कार. या प्रश्नात आपल्याला काय विचारलंय? तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत निरंतर विकास पुरस्कार 2025 मधील सर्वोत्तम जिल्हा पंचायत श्रेणीतील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या पंचायतीने पटकावला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सेपाईझाला या जिल्ह्याने हा पुरस्कार पटकावला आहे. सेपाईझाला हा त्रिपुरा या राज्यातील जिल्हा असून या जिल्ह्याला आता बक्षीस म्हणून 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यानंतर सर्वोत्तम जिल्हा पंचायत पुरस्कारात दुसरा क्रमांक ओडिशाच्या गंजम जिल्ह्याने पटकावला, तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूमधील कोइंबतूर हा जिल्हा आहे. यात दुसऱ्या क्रमांकासाठी 3 कोटी तर तिसऱ्या क्रमांकासाठी 2 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याच विभागातील सर्वोत्तम ब्लॉक पंचायत श्रेणीतील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार केरळच्या हरिपद ब्लॉक पंचायतीने पटकावला असून तिसरा क्रमांक आंध्र प्रदेशच्या कुप्पमने पटकावला आहे. आणि मित्रांनो, या विभागातील सर्वात महत्त्वाचा सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार हा न्यू नापम या ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. न्यू नापम आसाममधील ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला 1,50,00,000 रुपये देण्यात आले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बिहारची तेलकुप ही ग्रामपंचायत असून तिसरा क्रमांक उत्तर प्रदेशच्या बिराहारू या ग्रामपंचायतीने पटकावला आहे. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत निरंतर विकास पुरस्कार या विभागाविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायतींना प्रदान केला जातो. विजेत्या पंचायतींना स्तर आणि श्रेणीनुसार प्रति पुरस्कारार्थी 50 लाख ते 5 कोटी रुपयापर्यंत आर्थिक प्रोत्साहन दिले जाते व हे पुरस्कार राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या केंद्र पुरस्कृत योजनेचा एक केंद्रीय घटक असलेल्या पंचायती प्रोत्साहन योजनेअंतर्गत दिले जातात. पुढील प्रश्न पहा. आता या प्रश्नात आपण दुसऱ्या विभागातील म्हणजेच दीनदयाळ उपाध्याय पंचायत निरंतर विकास पुरस्कारावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. यात आपल्याला काय विचारलं तर या विभागातील बाल विकासानुकूल पंचायत श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या पंचायतीने पटकावला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच इटगाव या पंचायतीने यात पहिला क्रमांक पटकावला आहे. मित्रांनो, इटगाव ही आपल्या महाराष्ट्रातील पंचायत असल्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, दीनदयाळ उपाध्याय पंचायत निरंतर विकास पुरस्कारामधील बाल विकास अनुकूल पंचायत श्रेणीतील पुरस्कार भंडारा जिल्ह्यातील इटगाव पंचायतीने पटकावला आहे. तसेच या विभागामध्ये परिपूर्ण जल आपूर्ती पंचायत श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हा रायगड जिल्ह्यातील खारिवली पंचायतीने पटकावला, तर सामाजिक न्याय आणि सुरक्षायुक्त पंचायत श्रेणीतील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सांबर्ली या ग्रामपंचायतीने पटकावला आहे. तर यातील सुशासनयुक्त पंचायत श्रेणीतील पुरस्कार नाशिकमधील निंबाळे या ग्रामपंचायतीने पटकावला आहे. यात निंबाळे ग्रामपंचायतीला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, दीनदयाल उपाध्याय पंचायत निरंतर विकास पुरस्कार हे SDGच्या 9 वेगवेगळ्या विषयांसाठी दिले जातात. यात स्वास्थ्य, स्वच्छता, गरिबी मुक्ती इतर अशा श्रेणी आहेत. त्यातील इतर श्रेणी सुद्धा आपण पाहून घेऊयात. पहा, दारिद्र्य निर्मूलन आणि उपजीविका विकास या श्रेणीतील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार कर्नाटकच्या मुद्रादी या ग्रामपंचायतीने पटकावला. आरोग्यपूर्ण पंचायतीसाठीचा पुरस्कार त्रिपुराच्या कांचनबारीने, स्वच्छ आणि हरित पंचायत मिझोरामच्या कौरता उत्तरने, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त पंचायत ही केरळची मेलुकाऊ ठरली आहे. सामाजिक न्याय आणि सुरक्षायुक्त पंचायत हा पुरस्कार हिमाचल प्रदेशच्या शासनाने पटकावला. सुशासनयुक्त पंचायतमध्ये पहिल्या क्रमांकावर शृंगावरम आहे, तर महिला स्नेही पंचायतीतील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आंध्र प्रदेशच्या बोकासेम पालेने पटकावला आहे. यावरच आधारित अजून एक प्रश्न पहा. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणत्या राज्यानं पटकावलेत?
तर यात सर्वाधिक पुरस्कार हे कर्नाटक या राज्यानं पटकावले आहेत. या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात कर्नाटकने एकूण 6 पुरस्कार पटकावले असून त्यानंतर आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्याने प्रत्येकी 5-5 पुरस्कार जिंकले आहेत. बरं, या पुरस्काराचं वितरण कधी होईल? तर या पुरस्काराचं वितरण 3 जून रोजी नवी दिल्लीत होणार आहे. मित्रांनो, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात इतर विशेष पुरस्कार सुद्धा देण्यात येतात व यातील आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील वासंबे ग्रामपंचायतीने पटकावला आहे. मित्रांनो, या 3 प्रश्नाद्वारे आपण राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सर्व कव्हर केले आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये यावर निश्चित एक प्रश्न पाहण्यास मिळेल. ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या IMP म्हणून नोट करून घ्या. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? तर ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात येत आहे. नवी दिल्लीमध्ये ही परिषद 14 आणि 15 मे दरम्यान पार पडेल व या परिषदेचं अध्यक्षस्थान कोण भूषवतील? मित्रांनो, ही परराष्ट्र मंत्र्यांची बैठक असल्यामुळे या बैठकीचं अध्यक्षस्थान हे आपले भारताचे परराष्ट्र मंत्री भूषवतील. सध्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर असल्यामुळे हेच या बैठकीचे अध्यक्ष देखील असतील. पुढील प्रश्न. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापित केली आहे? तर आता सर्वोच्च न्यायालयाने ही उच्चाधिकार समिती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे. या समितीला न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती असं नाव देण्यात आलं असून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार हे याचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. या समितीचे इतर कोण कोण सदस्य आहेत? तर न्यायमूर्ती देबांशू वासक, न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा व न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेशन हे या समितीचे सदस्य आहेत. यासच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे महासंचालक आणि सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव हे देखील या समितीचे सदस्य असतील. नेक्स्ट क्वेश्चन. देशातील पहिल्या कार्यान्वित PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्कचं उद्घाटन कोठे करण्यात आले? तर आता देशातील पहिल्या कार्यान्वित PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्कचं उद्घाटन हे तेलंगणा या राज्यात करण्यात आलं. तेलंगणामध्ये कोठे? तर तेलंगणातील वारंगल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पार्कचं उद्घाटन करण्यात आलं आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत भारत सरकारने असे 7 मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याला मंजुरी दिली असून हे 7 पार्क 7 राज्यात स्थापन करण्यात येत आहेत. आताच पाहिल्यानुसार एक पार्क तेलंगणामध्ये असेल, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील अमरावतीत देखील एक पार्क स्थापन करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ, गुजरातमधील नवसारी, तामिळनाडूमधील विरुद्धनगर, कर्नाटकमधील कलबुर्गी तर मध्य प्रदेशातील धार येथे असा मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यात येणार आहे. जोड्या लावामध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठी हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या वतीने आयोजित किंबर्ली प्रोसेस आंतरस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर ही जी बैठक आहे याचं अध्यक्षस्थान सुचिंद्र मिश्रा यांनी भूषवलं आहे. मित्रांनो, ही बैठक 11 ते 14 मे दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली होती. कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर मुंबईत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. याआधी 2008 आणि 2019 मध्ये सुद्धा भारताने किंबर्ले प्रोसेसचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं व 2026 मध्ये सुद्धा भारत आता याचं अध्यक्षस्थान भूषवत आहे व त्या अंतर्गतच आयोजित किंबर्ले प्रोसेस आंतरस्तरीय बैठक ही मुंबईत आयोजित करण्यात आली. बरं, हे किंबर्ले प्रोसेस काय आहे? तर हा कच्च्या हिऱ्यांच्या व्यापाराचे नियमन करण्यासाठी दक्षिण आफ्रिकन देशांनी 2000 साली सुरू केलेला एक आंतरराष्ट्रीय मंच आहे. पुढील प्रश्न पहा काय म्हणतो. सेंट स्टीफन्स कॉलेजच्या पहिल्या महिला प्राध्यापक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता सेंट स्टीफन कॉलेजच्या पहिल्या महिला प्राध्यापक या सुजान एलियास बनल्या आहेत. मित्रांनो, या कॉलेजच्या 145 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एक महिला या कॉलेजची प्रिन्सिपल बनली असून आता सुजान एलियास या 1 जून पासून आपला पदभार स्वीकारतील. बरं, या सेंट स्टीफन कॉलेजची स्थापना कधी करण्यात आली? तर 1 फेब्रुवारी 1881 मध्ये या कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. सायबर गुन्हेगार फसवणुकीचा पैसा हस्तांतरित करण्यासाठी किंवा लपवण्यासाठी वापरत असलेल्या बनावट बँक खात्यांना काय म्हटले जाते? तर हे जे बनावट बँक खाते आहेत यांना म्यूल अकाउंट्स या नावानं ओळखलं जातं. व अलीकडेच आता भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत एक सामंजस्य करार केला आहे व याचा उद्देश या म्यूल अकाउंट्सना आळा घालणे हा आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा.
आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन आहे हा दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो. व यंदाची या दिनाची थीम काय, तर प्लॅन्ट बायोसिक्युरिटी फॉर फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन अशी या वेळची दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2026 मधील आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचं आयोजन भारतातील कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच गुजरात या राज्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. हा प्रश्न महत्त्वाचा का, तर मित्रांनो आता 44 वर्षानंतर ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येत असल्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. या स्पर्धेत भारताचं नेतृत्व कोण करतील, तर बिंद्या राणी देवी आणि अजित नारायण हे या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करत आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, ओमानमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.